श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश. हा संदेश तुम्ही ज्या विश्वासानं उघडलाय तो विश्वास आज पूर्ण होणार आहे. बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या काळात 100% दिसून येणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान आणि ऐश्वर येणार आहे. जीव गुदमरून टाकणाऱ्या या चढाओढीत सिकंदर होता. येईल माणसाला डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला, पण जगण्याचं सोनेरी क्षण कुठं हातात असतात. काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावाच लागतो आणि सोबत रिकाम्या हाताचे प्रायचित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या दौडीत एकाही पावलापुरता सुख शांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला. आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहतं. आडगळीच्या खोलीसारखं वेळ येईल तेव्हा वापरून घेऊन म्हणून जपून ठेवलेल्या मनासारखं, सामानासारखं आयुष्य होऊन जातं. निर्जीव, निष्प्राण, कधीतरी सुख होऊ, आनंदाचं गाणं गावू. भ्रमात वर्तमान कणाकणात निसटतो. बंद मुठीतून वाळूसारखा अफार अथांग सुखाचा किनारा डोळ्यांना दिसतच नाही. उत्सव कधी साजराच होत नाही. आयुष्याच्या अनायुष्याच्या सीमा आहेत. शाश्वत नाही ते. अखेर आसक्तीचं गाठोडं इथंच ठेवावं लागतं, किनाऱ्यावरच. सोन्याचे आयुष्य विकूनी महल उभे दगडाचे केले. कळते जेव्हा मोल जिण्याचे, तेव्हा नसतो क्षणही हाती. मृगजळाज या जन्म हारलो, खंत एवढी उरते बाकी. आयुष्याच्या जात्यावर दिन रात दळत राहायचं, पण भरडलं जाताना निखळ आनंद अंतकरणात का गाळत नाही? हा खरा प्रश्न आहे. हा गुंता ओळखता आला तर किती विलोभनीय असं जीवन सजगतेने जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनातच उभारता येतो. आणि हेच मानवी जीवनाचं उत्तर आहे. माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लागणं याहून वेगळं काय असतं? आपल्या आजूबाजूला वाईटच गोष्टी घडतात असं नसून खूप काही चांगल्या गोष्टी घडत असतात. काही सहज दिसतात तर काही शोधाव्या लागतात. चांगल्या वाईट हा दृष्टिभ्रम आहे. श्रीमंत लोक स्वतःसाठी जगताना दिसतात. गरीब लोक मात्र स्वतःबरोबर इतरांसाठीही जगत असतात. खरं वाटत नसेल तर उघड्या डोळ्यांनी दुनिया पहा. सत्य लपून राहणार नाही. अपवादात्मक श्रीमंत व्यक्ती समाजात सर्वांची मिळून मिसळून राहतात. त्यांची संवेदनशीलता त्यांना असे करण्यास भाग पाडते. गरीब व्यक्तींना मात्र एकमेकांच्या आधाराशिवाय जगता येत नसतं. म्हणून जगणं कसं का असेना, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकलं पाहिजे. यासाठी आपल्या अंतरी साचलेलं, मनात अडून राहिलेलं लवकर मोकळं करता आलं पाहिजे. इनलेटपेक्षा आउटलेट खूप महत्त्वाचा. या आउटलेटला वेळीच ओळखा. आपलं सुख गंभीरपणे पाहायलाच पाचवावं आणि किंबहुना उद्याची सुखी सोनेरी पहाट पाहायची असेल आणि उपभोगायचे असेल तर ते फार गरजेचं आहे. जीवन सुंदर असा नुसता जाप नको. आयुष्य सुंदर होत नसतं. सगळे आउटलेट उघडे ठेवून द्या. आपल्या सुखदुःखाची चर्चा करा. बिनधास्त नदीच्या पाण्याप्रमाणे प्रवाहित ठेवा. स्वतःला बघा, सगळी मरगळ कशी झटकून निघते. मग निराशावादाला जगात नसली की सुखी जीवनाची मुहूर्तमेळ रोवलीच म्हणून समजा. हा संदेश तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुम्ही उघडला असेल तर तुमच्यावर बाळूमामांची अपार कृपादृष्टी आहे. जेणेकरून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व दुःख, अडचणी ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये एक असा सूर्य उगवेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघण्याचा 100% प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद, भरभराटी ही नक्कीच येईल. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून
शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अफार कृपादृष्टी ही अनंतापर्यंत राहील. म्हणून बाळूमामा म्हणतात, जसा श्वास आहे जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचारसरणी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. म्हणून जीवनात जगत असताना आयुष्याचा आनंद घ्या, जीवनात तोंडावर ताबा मिळवा, वाचासिद्धी प्राप्त करा, जेणेकरून आपल्या बोलण्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपल्या बोलण्याला शब्द माणसांना हवा हवा वाटेल अशा पद्धतीनं शब्द प्रयोग करा. जीवनात तुमच्या नक्कीच सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही उघडला आहे म्हणजे नक्कीच तुमच्यावर तुमच्या मनात बाळूमामांबद्दल भाव आहे. असाच मनात भाव ठेवून बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. हे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ हा आनंदाचा आणि सुखाचा येईल. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला कधीही फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवतं. म्हणून जीवनात कुणाला किती प्राधान्य द्यावं हे ज्याच्या त्याच्या कर्मानं आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानं ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती गोष्ट करू नका. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला जी गोष्ट करू वाटते त्यामध्ये प्रावीण्य दाखवा. उगाची बेतोशी भय हे पळू दे, जवळी बाळूमामांची शक्ती ह्या जगाला कळू दे. बाळूमामा म्हणतात, भिवू नकोस, त्या अखंड तुझ्या पाठीशी आहेत. संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, त्याला घ्यायला जायची गरज नाही. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते खरंच खूप लांब असतं. मनात मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणून धूर्त कपटी माणसं ह्या जगात असतातच. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचं असेल तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही तुमच्या जीवनाचा सखोल अभ्यास करा. कुठंतरी तुमच्यामध्ये आग आहे, म्हणूनच तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वतःला आधी अगोदर आनंदित करा. जग काहीही बोलेल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. कारण ह्या जगात, ह्या कलियुगात जर काय राहिलं असेल तर ते दान आहे सर्वश्रेष्ठ, आणि दानात जर काय सर्वश्रेष्ठ असेल तर ते अन्नदान नाही. म्हणून आपल्याकडं जे आहे ते फूल नाही, फुलाची पाकळी आपल्याला दुसऱ्याला देता आली पाहिजे. जीवन हे खूप वर्तुळासारखं आहे. तुम्ही जशी कर्म करचाल तसंच फळ तुम्हाला ह्या जन्मातच भोगावं लागणार आहे. आणि हा जन्म जर कमी पडला तर नक्कीच तुमच्या ह्या जन्माची फळं तुम्हाला पुनर्जन्मात मिळणारच आहेत. म्हणून जीवन जगत असताना वाढत वय हळूहळू कोवळ्या पानापासून ते रंग रूप वेश धारण करतं. आचार विचार सोबत घेत कोमेजल्यापासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जातं. बहुतेक हेच जीवन असावं. अश्रूंचं वजन खूप असतं, म्हणून तर डोळ्यातून ओघळलं की मन हलकं होतं. आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळेव्यतिरिक्त दुसरं काहीच मागत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या,
नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, नातेसंबंधामध्ये तुम्हाला गोडवा येईल आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद निर्माण होईल. सौंदर्य, खरं सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्येच असतं, पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यामध्ये शोधत असतात. यशाजवळ पोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. कधी कधी एकटेपणाची जाणीव होणं पण गरजेचं असतं. म्हणून जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या देहावर आणि तुमच्या ह्या जीवनाच्या देहावर लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला यशाचा मार्ग सापडणार नाही. म्हणून पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि त्या देहापर्यंत गाठेपर्यंत तुम्ही अपार कष्टाची जोड धरा. नक्कीच तुम्हाला संघर्ष केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. म्हणून सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग आहे, घड्याळ स्वस्त आहे, वेळ मात्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. मैत्री संबंध स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा हा महाग आहे. हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलंच खोड रबर जिभेवर चालत नाही. म्हणून जीवन जगत असताना नेहमी तुम्ही तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो. जीवनात फक्त एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा, घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडंच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. आठवणी ह्या अशा का असतात? ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. न कळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा. प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातील तणावांची राख होते. स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्या जाणीव भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भरली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्याच आहेत. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर बिखुरले जाल. मन शांत ठेवून पुढं जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, मनानं मात्र कायम श्रीमंत राहायचं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न अशी कमेंट करा. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुम्ही 15 मिनिटं अजून ऐका. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कोणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्या ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो किंवा आई वडील. लक्षात ठेवा,
10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयांची घाई असलेल्या माणसाची चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटतच नाही. मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली, पण सवयी कधीच सुटत नाही. म्हणून हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा व्हिडिओ पुढे अजून 20 मिनिटं तरी नक्कीच तुम्ही ऐका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच सकारात्मक विचार होईल आणि बाळूमामांची कृपा अखंड राहील. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्याबद्दल बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. सकारात्मक नजरिया आपकी सभी समस्याओं को हल हो सकता है, नहीं कर सकता, परंतु ये लोगों को हिलाने के लिए काफी होता है. आपण बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपमानाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वासी हे एक प्रभावी अंजन आहे, जे ज्याच्या डोळ्यात लखलखतात असेल त्याला कसल्याही काळोखातून अमुक मार्ग निघतच असतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर पाणी आत घेऊन घेतलं तर जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातलं सगळं नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या जीवनात प्रवेश होऊ देत नाही. संयम म्हणजे आपल्या भावना, विचार आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. एक असा गुण आहे जो आपल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतो. संयम आपल्याला संपूर्ण जीवनात विविध ठिकाणी उपयोगी ठरते, जसं की वैयक्तिक नातेसंबंध, व्यावसायिक जीवन आणि सामाजिक व्यवहार. संयमाचे प्रकार. भावनिक संयम हा संयम आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित आहे. विचारांचा संयम. आपले विचार आपल्या कृती आणि निर्णय प्रभावित करतात, म्हणून संयम स्वभावात स्थिरता आणतो आणि नातेसंबंध सुधारून संयम आपल्याला नक्कीच सर्वसामान्य बुद्धीप्रमाणे, पण त्याला शिव्यांची लाखोलाखी वाहिली अर्थात. म्हणून मित्रांनो, संयम हे एक असा गुण आहे जो आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो, ज्यामुळे आपल्याला अधिक यशस्वी, शांत आणि आनंदी बनता येतं. संयमानं आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुसंवादी बनतं. ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय गमतंय, कशात आवड आहे, मग स्वतःच तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो. ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो, ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानंच ऐकतात. समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची पूर्तता नसते, तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे. पेरणीच्या हंगामात माणसं एकदा दुसरी येतात, तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात. दुसऱ्याच्या सुखाला आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणाऱ्या व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्कानं राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते. लोक काय म्हणतील याची कधीही पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. सुरुवात करणं सोपं आहे, पण चिकाटी ही एक कला आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो.
रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो. नको नको वाटणारे विचार मनातूनच पुसकताना न येणं हाही नरकच. म्हणून समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही, आणि तोच चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते. ते चांगल्या कर्माने बदलले जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ते नातेवाईक असो वा ती खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याची तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुमच्या पावलावर पावलं टाकतील. सकारात्मक विचार म्हणजे अशा विचारांची प्रक्रिया ज्यात आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. हे विचार आपणास प्रेरणा देतात, आशावादी बनवतात आणि आपणास अडचणींवर मात करण्याची शक्ती देतात. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येचा विचार करताना त्यातील समस्या कमी करून त्यातून मिळणारं धडे किंवा अनुभव पाहणं हे सकारात्मक विचार असू शकतात. सकारात्मक विचारांचे फायदे: 1. मन शांती. सकारात्मक विचारांमुळे मन शांत होतं. नकारात्मक विचार आणि चिंता यामुळे मन अस्थिर होतं, परंतु सकारात्मक विचार असल्याने स्थिरतेकडे घेऊन जातात. 2. आरोग्य सुधारतं. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असतं. अशा व्यक्तींना ताणतणाव कमी जाणवतो आणि त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेतही सुधारणा होते. म्हणून सकारात्मक विचार केल्याने संबंधांची सुधारणा सुद्धा होते. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शब्द आणि कृती यातही ते दिसून येतं. यामुळं आपल्या संबंधामध्ये अधिक प्रेम, आदर आणि समजूत निर्माण होत असते. यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचार आपल्याला अधिक आत्मविश्वास देतात. त्यामुळे आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा मिळते. सकारात्मक विचारांचं कसं निर्माण करावेत? ध्यानधारणा. दररोज काही मिनिटं ध्यानधारणेचा सराव केल्यानं मन सकारात्मक विचारांसाठी तयार होतं. नंतर चांगलं वाचन तुम्ही केलं पाहिजे. प्रेरणादायी पुस्तक वाचन, उत्तम लेख वाचणं यामुळे मनावर चांगला प्रभाव पडतो. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. नकारात्मक विचारांची शक्ती किंवा व्यक्ती, प्रसारांमध्ये किंवा परिस्थितीपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वतःशी संवाद साधा. स्वतःला प्रोत्साहित करणारे विचार मनाशी बोला. मी हे करू शकतो, सर्व काही ठीक होईल, असे विचार सतत मनात आणा. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्तरावर उन्नत करतात. म्हणून आपल्या जीवनात शक्यतो जास्तीत जास्त सकारात्मक विचारांचा समावेश करा, कारण जीवन सुंदर आहे आणि सकारात्मकता त्याला अधिकच सुंदर बनवते. सकारात्मक विचारांची तुम्हाला एकदा का सवय लागली तर नक्कीच तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण तयार होईल. सकारात्मक विचार म्हणजे केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करणं नव्हे, तर आपल्या मानसिकतेचा असा एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करतो. सकारात्मक विचारांची ताकद आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर कसा प्रभाव टाकते हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आत्मविश्वास वाढवणं. सकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वासात वाढ करतात.
जेव्हा आपण आपल्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य वाटतच नाही. म्हणून आत्मविश्वास हा केवळ आपल्या क्षमतांवर नव्हे, तर आपल्या विचारावरही आधारित असतो. मी हे करू शकतो किंवा माझ्याकडे यावर उपाय आहे, असे विचार केल्यास कोणत्याही अडचणींना सामना अधिक धैर्याने करता येतो. नवीन संधीचा शोध. सकारात्मक विचार असताना नवीन संधी शोधण्यासाठी प्रेरणा देतात. नकारात्मकता आपल्या दृष्टिकोनातून मर्यादा आणते, तर सकारात्मकता आपल्याला मोठा विचार करण्यास प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, जर एखादी संधी आपल्या हातून गेली, तर सकारात्मक विचार हेच सुचवतात की कदाचित यापेक्षा चांगली संधी आपल्याला मिळणार आहे. समस्या सोडवण्याची क्षमता. सकारात्मक विचारांची अजून एक मोठा फायदा म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. आपल्याला जर काही समस्या आली, तर नकारात्मक विचारांमुळे आपण निराश होऊ शकतो. पण सकारात्मक विचार आपल्याला त्या समस्येचा अभ्यास करून योग्य उपाय शोधण्यास मदत करतात. हे कठीण आहे, पण मी यावर मात करू शकतो, असा विचार केला तर आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढत असते. आपली मानसिकता बदलणं. सकारात्मक विचार हे एक मानसिक परिवर्तनाचं साधन आहे. आपला दृष्टिकोन, आपले विचार आणि आपल्या कृतींची दिशा सकारात्मकता दर्शवते. यामुळं आपण आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणू शकतो. जसं की सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी सकारात्मक विचार ठरवणं, आजचा दिवस चांगला जाईल असं ठरवून आपला दिवस सुरू करणं. सकारात्मकता कशी जोपासायची? चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपले विचार आपल्या सोबतीवर अवलंबून असतात. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यास आपल्याला त्यांचा चांगला परिणाम होतो. ध्येय निश्चित करा. आपल्याला काय साध्य करायचं आहे हे निश्चित करा आणि त्यावर लक्ष 100% केंद्रित करा. सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं जाईल. आज तुम्ही एवढा संदेश ऐकला असेल, तर अजून 20 मिनिटं पुढे ऐका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय समजणार नाही. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. शरीर आणि मनाचं संतुलन, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि योग्य ध्यानधारणा यामुळे शरीर आणि मन सकारात्मक विचारांसाठी सज्ज राहतात. आभारी राहा, कृतज्ञ राहा. जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभारी राहा. यामुळे आपल्याला एक प्रकारची नम्रता आणि समाधानाची भावना निर्माण होते. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सकारात्मक विचार हे एक शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या जीवनात यश, समाधान आणि आनंद प्राप्त करून देतं. जीवनात अनेक अडचणी, संकट येतात, परंतु सकारात्मक विचारांमुळे आपण त्या सर्वांवर मात करू शकतो. त्यामुळे एका दिवशी आपल्या मनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि जीवनाला एक नव्या दृष्टिकोनातून पहा. सकारात्मक विचार हे केवळ मानसिकतेचे साधन नाही, तर ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाचा पाया ठरतात. आपल्या विचारांची दिशा आणि तीव्रता आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते, हे समजणं महत्त्वाचं आहे. जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी सकारात्मक विचारांचा आत्मसात करणं खरंच खूप गरजेचं आहे. प्रेरणादायक उदाहरणं. आधुनिक इतिहासात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे मोठं यश संपादन केलं आहे. महात्मा गांधीजीचे उदाहरण घ्या. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्वाचा अंगीकार केला, जो सकारात्मक विचारांचा एक मूर्तिमंत आदर्श होता. त्यांचे विचार आणि कृती यांना संपूर्ण जगाला प्रभावित केलं. तसंच जपानमधील हिरोशिमा
आणि नागासाकावरील अणुबॉम्ब टाकल्यानंतर तिथल्या नागरिकांनी दाखवलेली सकारात्मकता देखील एक मोठं उदाहरण आहे. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपला देश पुन्हा उभा केला. हे सकारात्मक विचारांच्या शक्तीचं रोधक आहे. सकारात्मक विचार केवळ व्यक्तिगत पातळीवर नाही तर सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर देखील आपल्याला प्रगती करण्यास मदत करतात. आपल्या संवादात सकारात्मकता असल्यास आपल्या संबंधातले स्नेह, विश्वास आणि परस्पर आदर वाढतो. कार्यात, घरात किंवा मित्रांमध्ये जेव्हा आपण सकारात्मक विचार करून बोलतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आनंद आणि समाधान देतो. सकारात्मक विचार मन शांतीचा पाया घालवतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून चिंता कमी करण्यासाठी सकारात्मक विचारांचे पालन करणं खरंच महत्त्वाचं आहे. योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे नियमन हे सकारात्मक विचारांची पेरणी करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. सकाळी उठल्यावर आजचा दिवस आनंदी असेल असे ठरवून आपली मानसिकता तशीच बनवता येते. यामुळे आपल्या दिवसात प्रत्येक घटनेला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, जो आपल्या शांतता आणि संतुलन प्रदान करतो. व्यावसायिक यशात सकारात्मकतेची भूमिका नक्कीच बजावली पाहिजे. सकारात्मक विचार हे व्यावसायिक यशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. कोणतेही व्यवसाय करताना संकट येतात, अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी सकारात्मकता आवश्यकता आहे. यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक नेते हे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक विचारांचे अवलंब करतात. शारीरिक आरोग्यावर परिणाम. सकारात्मक विचारांचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर देखील परिणाम होतो. जेव्हा आपण आशावादी विचार करतो, तेव्हा आपला ताण कमी होतो आणि आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनाने सिद्ध केले आहे की सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह, इतर शारीरिक आजारांचा धोका कमी असतो. सकारात्मक विचारांचा सराव कसा करावा? दैनंदिन ध्यानधारणा. रोज काही मिनिटं ध्यान केल्याने मन शांती मिळते आणि सकारात्मक विचारांना वाव मिळतो. आभारी असणं. आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आभारी राहा. हे आपल्या समाधान आणि आनंद निर्माण करतं. चांगलं वाचन आणि संगत ठेवा. प्रेरणादायी पुस्तकं वाचा आणि सकारात्मक व्यक्तींच्या संगतीत राहा. हे आपल्याला सकारात्मकतेचा प्रसार करण्यास मदत करतं. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचं दिशादर्शक तत्व आहे. ते आपल्याला कठीण परिस्थितीतही आनंदी, समाधान आणि यश देतात. आपले जीवन कसं असेल हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून आपले विचार सकारात्मक ठेवा. जीवनाची प्रत्येक गोष्ट सुंदर होईल. प्रत्येकाचा विचार आणि नियमित सराव आणि आपल्या जीवनातला बदल घडवून आणा. सकारात्मक विचार केवळ आपल्या मानसिकतेवरच नाही तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खोलवर परिणाम करतात. या विस्तृत ब्लॉगमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सकारात्मक विचारांचा विविध पैलूचा सखोल अभ्यास करून जेणेकरून आपले जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी बनवू शकतो. सकारात्मक विचार आणि ताणतणावाचं व्यवस्थापन. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये तणावाचे परिणाम वाढले आहेत. तणावाच्या काळात सकारात्मक विचारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. सकारात्मक विचारांमुळे आपल्याला तणावापणे व्यवस्थापन करणं सोपं जातं. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा सकारात्मक विचार आपल्याला शांत राहण्यास आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एखाद्या कठीण प्रसंगात हा एक अनुभव आहे ज्यातून मी शिकू शकतो असा विचार केल्याने आपल्या त्या प्रसंगाशी सामना करण्याची मानसिक ताकद प्राप्त होते. म्हणून सकारात्मक विचार आणि सर्जनशीलता विकास करण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. जेव्हा आपण मनात सकारात्मक विचार ठेवतो
तेव्हा आपली कल्पकता आणि नवकल्पकता वाढतात. नकारात्मक विचार आपल्याला मनोव्यथित करतात आणि सृजनशीलतेवर आळा घालतात. सकारात्मकमुळे मन मुक्त होतं आणि जीवन नवीन कल्पनांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, कलाकार किंवा लेखक जेव्हा चांगला आणि सकारात्मक विचार करतात, तेव्हा चांगल्या कार्यात नवीन ऊर्जा घेऊन प्रेरणा दिसू लागतात. म्हणून सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर गाढ प्रभाव आहे. ते आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन करून शिक्षण, नेतृत्व, आहार, वेळेत व्यवस्थापन, सामाजिक स्वीकार्य आणि व्यक्तिमत्व विकास या दीर्घकालीन यश प्राप्त करण्यास मदत करतात. सकारात्मक विचारांचा नियमित सराव करून आपण आपल्या जीवनाला अधिक समृद्ध, संतुलित आणि आनंदी बनवू शकतो. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांची रुजवत करा आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव. बाळूमामा म्हणतात, जीवनाची खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच होत नाही. तुम्ही थोडं चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचं थांबला की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची निंदा सुरू करतात. तुम्ही तुमचं कर्म करत चला. कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. तुम्ही कितीही चांगले वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या चुका शोधण्यात नक्कीच व्यस्त असते. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि बाळूमामा प्रसन्न कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तर तो खरा शेवट नसतो, तर ती नवी यशाची सुरुवात असते. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागता आणि देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जे घडतं ते चांगल्यासाठी. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी घडत असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. गोष्ट संस्काराची आहे. कोणी दगड मारायला शिकवतात तर कोणी सन्मान आदर करायला. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही, आणि तेच चांगले झोपू शकतात जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते. ते चांगल्या कर्माने बदललं जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ते नातेवाईक असोत वा नसो, हीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळं देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा तुम्ही वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याचा तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचेच असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असे काही तर करा जेणेकरून लोक तुमच्या पायावर पाऊल टाकतील. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक तरी वर्ष संघर्ष करावा लागतो. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो, आणि पराभव झालाच तर तो तितकासा बेचत नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवता आली पाहिजेत, तरच माणूस जिंकला म्हणता येईल. म्हणून जीवन जगत असताना नेहमी माणसानं मानवता धर्म पाळला पाहिजे. जीवन हे खूप क्षणभंगूर आहे, त्याचा परिपूर्ण आनंद घेतला पाहिजे. असेच
बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे आशीर्वादाचे व्हिडिओ आपल्याला लवकर भेटून जातील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावावंच लागतं. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळ आहे. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही. सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नाही, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळेल. आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन घाण ठेवू नका, नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. उंच शिखरावर जरूर चढावं, पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलकं तर होईलच, पण लढण्याची ताकद पण येईल. यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात. आपुलकीच्या माणसांसाठी ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना, तो कधीच वाईट मार्गाला जात नाही. दुःखाचे डोंगर तुडवूनच सुखाच्या शोधात जाता येत असतं, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कोणाकडून वाढवण्यासाठी कोणाकडून सुख उसणं घ्यावं. म्हणूनच जीवनात झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं. साखर अंधारात खाल्ली किंवा प्रकाशात खाल्ली ती गोड नेहमीच असते. तसंच चांगलं कर्म नकळत जरी केलं तर त्याचं फळ नेहमी तुम्हाला गोडच मिळणार आहे. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेनुसार विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच पुढं येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. बुद्धीचा वापर करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी मनाचा वापर करणारी लोक चांगलीच असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक मात्र आधी दुसऱ्यांचा कसं चांगलं होता येईल याचाच विचार करतात. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचं उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लावणारे शब्द
आयुष्य बिघडवतात. शब्द, प्रेम, प्रेरणा, यश, नातं तसेच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्य अनमोल होतं. दवाखाना कितीही मोठा किंवा चांगला असू द्या साहेब, पण मनावर झालेला घाव कोणत्याही रिपोर्टमध्ये कधीही दिसत नाही. मरण सर्वांना येतच असतं, पण तोपर्यंत जगायचं कसं याचं उत्तर फक्त लढणाऱ्यालाच माहीत असतं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात. जीवनात काही प्रसंगी पैशाची नाही तर आधाराची गरज असते व यावेळी आधार देणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरते. सुख कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. आयुष्य हसत खेळत जमलं पाहिजे असं म्हणतात, पण काही खेळणे काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणं हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यामध्ये दबून जातं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी आहे, जी माणसाला आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदलत असतं. म्हणून जीवनात बदल हा नक्कीच गरजेचा आहे. तुम्ही काय कमवणार आहे, तुम्ही काय कमवलं आहे, ह्यापेक्षा तुम्ही काय दान केलं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. भिंतीवरील सुंदर फोटो भार खेळा सांभाळतो, परंतु लोक कौतुक खेळाचं करतील तेव्हा टांगलेल्या फोटोचंच करतात. जीवनाचं देखील असेच असतं. केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. स्वभाव असा ठेवला की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. मोबाईलचा वापर दूरदर्शन पाहण्यापेक्षा जास्त घातक आहे. मोबाईल तुम्ही इतका जवळ धरता, एकटक पाहता की त्यामुळे त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. मानेचा शिरा, पाठ, कंबर या सर्व अवयवावर ताण येतो. या सर्वांचा जास्त घातक परिणाम चेतासंस्थेवर होतो. मेंदूवर विपरीत परिणाम होतो. चिडचिड वाढते, रागीटपणा वाढतो, जोरात ओरडावेसे वाटतं. मोबाईल अति वापरतात त्याची मानसिकता पूर्णपणे बिघडते व त्याचा परिणाम कुटुंबातील लोकांना पण भोगावे लागतात. मित्रांनो, मोबाईलशिवाय अनेक गोष्टी आहेत. वाचन, लेखन करा, मोकळ्या मैदानावर खेळायला जा. आभासी जगात मित्रांची यादी वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष मैत्री करा. स्वतःचं आरोग्य जपा. खरंच कोणाच्या आजाराची जेव्हा असते ना आपल्याला नेमकीच गरज, तेव्हा कोणीच आधार देत नाही. मग बाकी नेहमीच आहे ना मी पाठीशी म्हणणारे खूप असतात. कोणतीही समस्या स्वतःच सोडवावी लागते, म्हणून कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले, सकारात्मक व प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्माची, चुकांची आणि चांगल्या वाईट गोष्टींची जशी नोंद देवाकडे असते, तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळेच येतात, पण राहायला कोणीच येत नाही. म्हणून आपुलकीच्या माणसांसाठी नक्कीच वेळ द्या. वेळ काढून तुमच्या जीवनाशी, त्या नात्याचं
गोड नातं टिकवा. शांततापूर्ण आयुष्याचे 2च नियम आहेत. अपयशाचं दुःख हृदयात पोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका होणेवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे, अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्य सुद्धा कधी कधी ढगाने झाकला जातो. त्याला सुद्धा ग्रहण लागतं. त्याला आपण वाईट काळ म्हणतो. तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो. देव सुद्धा यामधून सुटले नाहीत. सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना? आपल्याला पण अशा निराशाजनक काळातून जावं लागतं, तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही. हा पण काळ जाईल याची खात्री बाळगून सकारात्मकता जागी ठेवायची. बाकी आपण अनुभव, जिद्द, चिकाटी ठेवायची. थोडा उशीर झाला तरी यश आपलंच असणार आहे. आयुष्य हे आनंदानं जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधानात मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे करता येते. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे लागतात. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखांची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणं असं म्हणतात. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळं हात पुढे करा. कदाचित आयुष्य मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडवू शकतो. घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो. सहवासातील माणसांचं देखील तसंच असतं. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभव लागतोच. विचार करण्यासाठी बोलावं लागतं असं नाही, पण बोलण्यासाठी विचार करावा लागतो. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव कमवण्यासाठी मात्र काम करावंच लागतं. जी माणसं अशांत आहेत, सुख तिथं राहत नाही. बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर कधीही जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता, पण तो राजा होऊ शकला नाही. परिणाम काय होईल याचा विचार नंतर करा, पण जिथे चुकीचं दिसतंय त्याला विरोध करायला शिका. आपण कोणतंही काम करायला लागतो, ते जमतं किंवा जमत नाही. यश येतं किंवा अपयश येतं. स्पर्धा असते तेव्हा विजय का हार. विजय खुश होतात तर हारलेले नाराज. खरे तर दोन्हींनी प्रयत्न केलेला असतं. दोन्ही संघात गुणवत्ता असते, पण जो हारतो तो कुठंतरी कमी पडलेला असतो किंवा काहीतरी चूक झालेली असते. अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न केलेच असतात. त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणे हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं असतं. एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं. अजून थोड्या प्रयत्नांची गरज असते. आपल्याला प्रत्येकाला खोटं बोलण्याची लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारे लोक कडू वाटतात. कारण हा निसर्गाचाच नियम आहे. गोड साखर व्याधी निर्माण करते, तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरलं जातं. जीवन प्रवास हा कधी सोपा नसतो. तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. जिथे 2 घास प्रेमाचे खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. नामाने वासनेचे मूळ नाहीसे होते. म्हणून देहानं कर्तव्य करावे, मनाने स्मरणात राहावे, नामात राहावे, यात खरे कल्याण आहे. सर्व करावे पण त्याने सुखी झाले म्हणून नव्हे. नामात राहण्याने खरा आनंद होईल, तो उत्सव करून येणार नाही. क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावीच लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळं होतात.
आपण केलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ खायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू, त्याचा आस्वाद घ्यावाच लागतो. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि ती निष्फळ ठरत नाही. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागतात, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभवच लागतो. काम करण्यासाठी नाव लागतं असं नाही, पण नाव कमवण्यासाठी तुम्हाला काम करावंच लागेल. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुखच देऊन जातं. जीवनात दुःखाचा विचार करत बसला की समोर उभं असलेलं सुख हे डोळ्यांना दिसत नाही. विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न साकार होण्याची वेळ लागत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. माणसाचे यश हे कोणत्या आधारावर नसते, तर चांगल्या विचारावर असते. कारण आधार नेहमी सोबत नसतो, परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात. ऐकणं महत्त्वाचंच आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते आचरणात आणणं. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच माणसाचं यश अपयश अवलंबून असतं. माणसाला गरज पडली की आठवण येते, माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो. वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं. कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं निथळ भावनेने जोडलेलं असू शकत नाही. जो आपलं वाईट चित्तो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणुसकी विसरून लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणायची हिंमत ठेवतात. परिस्थिती जाणीव असली की पावलं मापातच पडतात. आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा असावा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणं आहेत. या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जेथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेलं असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आनंदी बनवा. सुख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगळतं आणि बघता बघता उडून जातं. तक्रारींचा पाडा वाचणारे आयुष्यात गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते, काही गोष्टी समजून घ्यायच्याही असतात. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं या नात्याला पूर्ण विराम द्यायची आता वेळ आली आहे. कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करत नाही. काही काही वेदनांना शब्दांचा भारही पेलवत नाही. प्रत्येकाच्या स्वभावाची छटा समजणं अशक्य म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवणं जास्त महत्त्वाचं.
गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधता संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कोणावर जास्त अवलंबून राहू नका. चालता चालता लोक विश्वासघात करतात हो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं मला जास्त आवडतं. आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते. माणसाला कधी कधी पाठीमागं लागलेली संकटच पुढं जाण्याचा मार्ग मोकळा करत असतात. माशीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणानं ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे, मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, संघर्ष करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. वाट सर्वांना माहीत असते, पण ध्येय गाठण्याची जिद्द फार कमी जाणत असते. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. वादळ निसर्गाचं असो किंवा मनाचं, ते धडकणारच. मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून पहा. बरीच नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचतील. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. जी लोक दुसऱ्यांचं मन दुखवू नये म्हणून नेहमी काळजी घेतात, त्यांचंच मन सतत दुखावलं जातं. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीला जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावंच लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. श्रीकृष्ण भगवानाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असायला लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. पोटाची भूक गरजाला माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारला भाग पडतात. कर्तृत्वानी जगणं असं असावं, आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे. आनंदाने जगायचा सोपा उपाय, जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जाणं हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतात, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतात. परकेपणाच्या दुराव्यावर आपुलकीची फुंकर घातली ना की दुरावलेली नाती जवळ येण्यास वेळ लागत नाही. सोडून दिलेल्या भावना ह्या विरघळलेल्या चॉकलेटसारख्या असतात. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही पुन्हा पहिल्यासारखा आकार घेत नाहीत. काटा जरी काट्याला वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना, परंतु चालणं सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात. जोडलेलं जपायला जमलं, त्याला जगणं जमलं. हरवलेल्या वस्तूत ही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. आयुष्य क्षणभंगूर आहे. दुरावा कोणतंच नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतीही नातं घट्ट करत नाही. नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळेच नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. त्यामुळं नात्याची काळजी घेत राहा. तुमचा आजचा दिवस निरोगी, आनंदी आणि यशस्वी जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. सकाळी प्रथम परमेश्वराचे आभार माना. सायंकाळी दिवस चांगल्या गेल्याबद्दल आभार माना. जेवताना त्याचे आभार माना. झोपताना त्याचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्यासाठी, संपर्क करण्यासाठी आहे. हे आयुष्य
एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्यांना सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारणा आपला वेळ खर्च करा. आपण स्वतःच्या मनाची स्वच्छता करून, साफ मनाने इतरांबद्दल विचार करून, जेणेकरून आपल्यामधील गुणांचा आपल्यातच अंतर्भावात करता येईल. सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यासारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजे आयुष्य. विहिरीत पाणी सर्व पिकाला सारखेच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसाच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष मात्र तुमच्या कर्माचा असतो. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोचतो. आपण एखाद्या मागं पुढं करतो ते फक्त नातं टिकवण्यासाठी आणि समोरच्या त्याचा चांगलाच वापर करून घेतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी फक्त विचार छान असून चालत नाही, तर ते विचार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर राहावं लागतं. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. 1. काहीही आपलं नाही. 2. काहीही आपलं नव्हतं. आणि 3 म्हणजे काहीही आपलं राहणार नाही. अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतकं सुंदर काहीच नाही. आवड ही माणसाची कधीच बदलत नसते. मग ते तरुणपण असो नाहीतर म्हातारपण असो, बदलण्याला भाग पाडतो तीच आपली परिस्थिती होय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.